यानंतर पुढची बातमी तितकीच महत्त्वाची आहे, कारण मीरा रोडच्या मोर्चावर ड्रोनची करडी नजर आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जाते। मीरा रोडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। आंदोलनाआधीच मीरा रोडमध्ये वातावरण तापलेलं आहे। अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून घेऊयात। गिरीश, आपण पाहतोय अद्याप मोर्चा तर सुरूही झालेला नाहीये। रात्री झालेली धरपकड आणि आता पोलीस ज्या प्रकारे करडी नजर मीरा भाईंदरवर ठेवताय या संदर्भात नेमकी काय अपडेट? मराठी अस्मितेसाठी आज मराठी एकीकरण समिती आणि राजकीय पक्षांकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मात्र मोर्चाला परवानगी नाही आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणची संपूर्ण परिस्थिती पाहिलं तर 200हून अधिकचा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आहे। संपूर्ण हा परिसर आपण पाहिला तर एक प्रकारे छावणीचं स्वरूप याला प्राप्त झालेलं आहे। मराठी अस्मितेसाठी ज्या अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता, शक्ती प्रदर्शन केलं होतं, त्याविरोधात आज मराठी एकीकरण समिती आणि याशिवाय ज्या समविचारी संस्था आहेत, राजकीय पक्ष आहेत, यामध्ये मनसे असेल आणि इतर पक्ष असतील, यांनी आज या मोर्चाला हाक दिली होती। मात्र या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाहीये। ज्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला हाक दिली होती त्या सर्वांना नजरकैदेत ठेवण्यात आले आणि आज 10 वाजता या मोर्चाची सुरुवात होणार होती। मात्र त्याआधीच सकाळपासूनच सर्व नेत्यांना कैद करण्यात आले। तर दुसरीकडे जिथून हा मोर्चा सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। एक प्रकारे हे छावणीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला देण्यात आलंय। मराठीसाठी मोर्चा काढणाऱ्या मराठी लोकांना, इथल्या स्थानिकांनाच या ठिकाणी नजर कैदेत ठेवण्यात आले। इथल्या लोकांना या संपूर्ण परिसरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता मराठीसाठी सध्या आता लढावे लागतंय। निश्चितच गिरीश, धन्यवाद या अपडेट्ससाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।